तर आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे आदरणीय धम्मचारी जीन कीर्ती आणि माझा ज्यांनी परिचय करून दिलेला आहे असे आपल्या सेंटरचे चेअरमन धम्मचारी दान कीर्ती आणि आपण इथे सर्वजण जमलेलो धम्मचारिणी तसेच धम्ममित्र महिला पुरुष आणि धम्मसहायक आपल्या सर्वांना माझा मैत्र जय भीम नवबुद्धाय. परत आपला हा आजचा तिसरा दिवस आहे आपला आणि आपण खूप चांगल्या प्रकारे कला साहित्य संस्कृती याच्या माध्यमातून जी सौंदर्य दृष्टी आहे विशेष करून बौद्ध धम्माची जी सौंदर्य दृष्टी आहे ती आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. अगदी पहिल्या दिवशी आपण बाबासाहेबांची सौंदर्य दृष्टी कशा प्रकारची आहे बाबासाहेबांना सौंदर्य दृष्टी कशामधून त्यांना दिसते जाणवते ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि काल आपण जे आपल्या त्रिरत्न बौद्ध महासंघाचे जे संस्थापक आहेत उर्गेन संरक्षित यांची बौद्ध धम्मातील जी सौंदर्य दृष्टी आहे ही आपण काल पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दोन्ही दिवसानंतर आपण आपल्या गटामध्ये खूप चांगल्या प्रकारे चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर काही प्रश्न आपल्या गटामध्ये उपस्थित झाले त्याचं पण आपण निवारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे करत असताना ह्या दोन्ही प्रवचनांना धरून जे आपण सायंकाळी जे टॉक आपण ऐकत आहोत पहिल्या दिवशी आदरणीय धम्मचारी अमरादित्यजी यांनी खूप अतिशय सुंदर जीवन सुचिता म्हणजे धम्म आहे याबद्दल त्यांनी टॉक आपल्यासमोर दिलेला आहे. आणि काल रात्री पण अतिशय सुंदर असं प्रवचन जीनकीर्ती यांनी दिलेलं आहे ते पण आपण काल ऐकलेलं आहे. म्हणजे सकाळपासून ते सायंकाळपर्यंत आपण ही सौंदर्य दृष्टी कशी विकसित करायची या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि तसंच बघितलं तर या दृष्टीची जी अभिव्यक्ती आहे ती आपल्या पूजास्थानामध्ये आपल्याला जाणवते आपल्याला. कारण की आपण काल परवाचं एक पूजास्थान बघितलं ते अतिशय सुंदर असं पूजास्थान होतं. आणि काल रात्री मी जेव्हा बाहेर आलो 1:30-2ला त्यावेळेस इथे काही मित्र आपले पूजास्थान तयार करत होते. तर खरंच खूप अतिशय आनंद वाटतो की आपण एक अर्थाने काया वाणी आणि मनाने आपण 3 रत्नांप्रती समर्पित होत आहोत. म्हणजे हे असं समर्पित होणं म्हणजेच काय एक प्रकारे ही एक सौंदर्याची दृष्टी आपल्याला हळूहळू प्राप्त होत आहे. कारण की आपण हळूहळू आपण बुद्ध धम्म संघ यांच्या संपर्कामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्या ज्यावेळी आपण असं काही कुशल कर्म करतो याचा अर्थ काय होतो की आपण एक पाऊल का होईना आपण बुद्धाकडे आपण टाकलेले आपण. पण ज्यावेळेस आपल्यावर काही अकुशल कर्म घडतं त्यावेळेस निश्चितच आपले कितीतरी पावलं मागे आपले येत असतील. म्हणजे काल जीनकीर्ती त्यांच्या प्रवचनात बोलले होते की आपल्याला बुद्धामधलं आणि आपल्यामधलं अंतर आपल्याला कमी करायचं. तर हे अंतर कशाने कमी होणार आहे मग जेव्हा आपण कुशल गोष्टी वाढवू आपल्यामध्ये कुशल कर्म आपण वाढवू तेव्हा हे अंतर कमी होत जातं. पण जर असं आपण जर अकुशल कर्म करत राहू मग ते जाणतेपणाने असेल अजाणतेपणाने असेल तर निश्चितच आपण आपलं आणि बुद्धामधलं अंतर कितीतरी पटीनं वाढलेलं असेल. ही खरं तर आपल्यासाठी खूप एक गंभीर अशी बाब आहे. आपण जेव्हा म्हणतो की मला बुद्धासारखं बनायचं आहे त्या अर्थी आपण बुद्ध गुण जे आहेत बुद्धामध्ये जे सौंदर्य आहे त्याला आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा कुठं आपण बुद्धाच्या जवळ जाऊ तेव्हा कुठं आपण बुद्ध पुत्र किंवा बुद्ध पुत्री आपण बनण्याचा प्रयत्न करू. आपल्यामध्ये ते बीज आहे बुद्धत्वाचं पण ते बीज आहे म्हणजे आपण आता बुद्ध पुत्र किंवा पुत्री आपण झालो का आपण झालेलो नाही. आपण प्रयत्न करत आहोत. कारण की तो अधिकार कोणाला आहे जो शिलाचरण करणार आहे जो खरंच जो स्वतःला बौद्ध म्हणून घेणार आहे त्या व्यक्तीला मात्र तो अधिकार जाईल. पण निश्चित आपण हे पूजास्थान तयार करत असताना आपण खूप चांगल्या प्रकारे त्यांच्याशी कनेक्ट झालात. तुम्ही बुद्धाशी कनेक्ट झालात बाबासाहेबांशी कनेक्ट झालात भंतेशी कनेक्ट झालात आणि तुमच्या त्या कनेक्शनमुळं आम्ही लोकांमध्ये सुद्धा एक कनेक्शन निर्माण झालेलं आहे. म्हणजे आपण जे कालपासून जे बघतोय परवापासून की कला तर ही कला आहे. म्हणजे कला तयार करत असताना इथं जे काही लोक होते जे कलाकार समजा होते पूजास्थान बनवणारे त्यांनी काय केलंय की त्यांच्या मनामध्ये आलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांनी इथं त्याची ही अभिव्यक्ती कदाचित त्या सुरुवातीला त्यांचं रॉ मटेरियल काही असेल जसं आपण चर्चा केली आपण थोडीशी धुसर कल्पना असेल अस्पष्ट काही गोष्टी असतील की आपण इकडं असं करू आपण तिकडं तसं करू. पण हे करत असताना काय आलं की ते कुठेतरी एका निर्णयाला आलेले आहेत ते आणि एका ठिकाणी येऊन एकरूप झाल्यानंतर त्याच्यातून अशी सुंदर एक अभिव्यक्ती एक प्रतिकृती आपल्या समोर इथं दिसते आपल्याला.
आणि त्यानुसार आपणही जेव्हा आपण ते पूजास्थान बघतो, जेव्हा आपण त्याकडे लक्षपूर्वक जातो, ते पूजास्थान आपल्यामध्ये येण्याचा प्रयत्न करते, तेव्हा कुठं आपल्याला ते ज्या लोकांनी पूजास्थान बनवलेलं आहे त्यांच्या मानसिकतेपर्यंत आपण पोहोचतो. म्हणजे ते पूजास्थान करत असताना त्यांची जी कुशल मानसिक अवस्था होती, त्या कुशल मानसिक अवस्थेला आपण सुद्धा स्पर्श करत आहोत. तर या अर्थानं आपण प्रत्येक गोष्टीकडे आपण पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा कुठं आपण आपल्यामध्ये स्वतःला आपण एकरूप करून घेऊ शकतो आपण, आणि नेहमीच आपल्या कुठल्याही कामामध्ये ही एकरूपता आपल्याला मदत करणार आहे. तर खरंच मी मनापासून ज्या पूजास्थान टीमचं खूप मनापासून पुण्यावंत करतो, मी त्यांचं अभिनंदन करतो मी. आणि आपल्या यस आपण टाळ्या वाजूया बिलकुल. आणि आपण आता आपल्या विषयाकडे येऊ आपण. तर बुद्धांची सौंदर्य दृष्टी ही आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आज आपण. तर ती फक्त कला आणि दृश्य स्वरूपाची नाहीये, किंवा फक्त कला किंवा रूप किंवा दृश्य सौंदर्यापुरती ती मर्यादित नाहीये. फक्त समोर चित्र दिसतंय, आता हे पूजास्थान उदाहरण बघू आपण, हे दृश्य आहे. पण बुद्धाच्या सौंदर्य दृष्टी फक्त इथपर्यंत मर्यादित आहे का? नाही. तर ती काय की ती आपल्या जीवनाशी, आपल्या मनाशी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या करुणेशी, त्या अनुभवाशी ती जोडलेली असते. म्हणजे जेव्हा आपण पूजास्थान बघतोय आपण, पण पूजास्थान बघत असताना त्यात एक एक वस्तू कोणत्या प्रकारे ठेवलेली आहे, त्याचा प्रतीक म्हणून काय उपयोग आहे, तो कुठला आपल्याला मेसेज, कुठला आपल्याला संदेश देत आहे, हे जेव्हा आपण आपल्या मनाला लावून बघतो, तेव्हा आपण असं म्हणतो की ही बुद्धांची सौंदर्य दृष्टी आहे. कारण की काय की ती आपल्या सखोल अशा अनुभवाशी ती जोडल्या गेलेली आहे. म्हणजे आपण कुठेतरी जोडतोय. जसं काल मी तुम्हाला बोललो ना, आता अगरबत्ती समजा तिथं आहे, तर त्या अगरबत्तीला आपल्याला आपल्या शिलाशी त्याला जोडता आलं पाहिजे. की जसा अगरबत्तीचा सुगंध चारही दिशेला दरवळतो, तशा माझ्या शिलाचा सुगंध हा चारही दिशेला दरवळला पाहिजे. म्हणजे मी 24/7 मी धम्मचारी असलो पाहिजे, मी धम्ममित्र असलो पाहिजे, मी धम्मसहायक असलो पाहिजे, आणि त्याचबरोबर मी एक बौद्ध म्हणून असलो पाहिजे. नाही तर केवळ फक्त विहारात आलो तेव्हा मी बौद्ध आहे, अजून दुसऱ्या ठिकाणी कुठे गेलो तर मग मी तिथं बौद्ध नाही. अशा द्विधा लाईफ जे आहे, जीवन आहे, यामध्ये आपल्याला जगायचं नाहीये. आपल्याला जिथं कुठं आपण असू, ज्या ज्या ठिकाणी आपण असू, त्या त्या ठिकाणी मी बौद्ध आहे हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तेव्हा कुठं आपली जी आपल्याकडून जे कर्म होणार आहे ते कर्म तशा प्रकारे होईल. म्हणून आपण स्वतःला नेहमी जागृत ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि बुद्धांचे सौंदर्य, बुद्धांसाठी सौंदर्य काय होतं, तर जिथून शांती मिळेल, जिथे समानता आहे, समता आहे, आणि जिथे करुणेचा अनुभव आहे, यामधून जे मिळणार आहे ते म्हणजे सौंदर्य आहे. सौंदर्य म्हणजे काय की आपल्या अंतःकरणाची निर्मळता आहे. आपलं अंतःकरण आपल्याला काय करायचं, शुद्ध करायचंय, परिशुद्ध करायचंय. ती जे परिशुद्धता जी आहे ते आहे सौंदर्य. म्हणजे बुद्ध म्हणतात की आपलं मन जे आहे हे मूळतः कसं आहे, तेजस्वी आहे. आपलं मन हे मूळतः प्रकाशमान आहे. ते मन सर्व गोष्टींचं प्रधान आहे, सर्व गोष्टींचं मूळ आहे आपलं मन. मग याचा अर्थ असा होतो की हे जे सौंदर्य आहे हे सौंदर्य बाहेर कुठे नाहीये, तर हे सौंदर्य हे आपल्या मनामध्येच आहे. कारण आपलं मन हे सर्व गोष्टींचं काय उगमस्थान आहे, तसंच ते त्या सौंदर्याचं सुद्धा उगमस्थान आहे. मग आपलं मन जेव्हा लोभातून मुक्त होते, जेव्हा द्वेषातून मुक्त होते, जेव्हा मोहामधून किंवा अज्ञानामधून मुक्त होते, आणि त्या मुक्ततेमधून जी आपल्याला शांतता मिळणार आहे, जी करुणा मिळणार आहे, जी मैत्री मिळणार आहे, ती मैत्री, ती करुणा, ती प्रज्ञा म्हणजेच सौंदर्य आहे. तो आपला एक सौंदर्य भाव आहे आपला. आणि हीच खऱ्या अर्थानं मनाची सौंदर्य दृष्टी आहे. मनाची म्हणजे बुद्धांची ती सौंदर्य दृष्टी आहे. कारण त्या ठिकाणी द्वेषाचा लवलेशही नाहीये, लोभाचा लवलेशही नाहीये, आणि त्याचबरोबर अज्ञानाचा लवलेशही नाहीये. ही जी स्थिती आहे, ही स्थिती म्हणजे काय, सौंदर्य आहे.
बघा तुम्ही, जेव्हा आपण अशा स्थितीमध्ये आपण जेव्हा असतो तर तेव्हा आपल्याला काय वाटतं, आपण एक वेगळ्या उच्च अवस्थेमध्ये आपण असतो, खूप सुखी असतो, खूप आनंदी असतो आपण. कारण की आपल्याला वाटतं मी काहीतरी कुशल कर्म केलेलं आहे आणि त्या कुशल कर्मातून मला असं वाटत नाही कोणी दुःखी झाला म्हणून. कुशल कर्मातून आपल्याला काय होतं, आपल्याला आनंद मिळतोय आणि तो आनंद म्हणजे काय, सौंदर्य. कारण की तो आनंद कशाचा आहे, तो सत्यतेचा आनंद आहे. काहीतरी माझ्या जीवनामध्ये मी सत्यताचं काम केलेलं आहे, काहीतरी मला इथं मिळालेलं आहे, तो त्यातून जो आनंद मिळतोय ती आहे सुंदरता. आणि ती प्रत्येक व्यक्तीमध्ये सुंदरता ती बुद्ध म्हणतात की असणं आहे त्यामध्ये, फक्त तो त्याच्याकडे लक्ष देत नाहीये. मग जेव्हा आपण विचार करतो करुणेमधून उमटणारे जे सौंदर्य आहे, करुणेमधून, जसं आता बोललो ना, प्रज्ञेमधून, करुणेमधून, मैत्रीमधून. मैत्रीचं सौंदर्य कसं आहे, आपण मेत्ताभावना ध्यान केलं समजा आपण, आणि त्यानंतर आपले जे लोकांचे व्यवहार जो आपला आहे तो जर मैत्रीयुक्त व्यवहार होत असेल, आपले संबंध चांगले होत असतील, मग ते घरामध्ये असतील, आपल्या ऑफिसमध्ये असतील, आपल्या केंद्रामध्ये असतील, किंवा जिथे कुठे आपण असू तिथे संबंध आपले जर मैत्रीपूर्ण होत असतील तर ही मैत्रीची काय आहे, सौंदर्य आहे. ते मैत्रीचं उमटणारं सौंदर्य आहे. मग करुणेचं जे सौंदर्य आहे ते बघतो आपण की बुद्धांचं जीवन मात्र कसं आहे, ते करुणेचं प्रतीक आहे. बुद्ध किंवा बुद्धांचं जीवन जेव्हा आपण पूर्ण बघतो तर ते कशाने भरलेलं आहे, ते करुणेने भरलेलं आहे. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, महाकारुणिक त्यांना म्हणतो आपण. कारण की त्यांच्या मनात कधीही असा द्वेष आलेला नाही. जे ज्या लोकांनी त्यांना त्रास दिलेला आहे त्या लोकांच्या प्रती सुद्धा त्यांना द्वेष आलेला नाही. त्यांचा जो भाऊ होता देवदत्त, तो कितीतरी दिवस त्यांना त्रास देत होता, तरी पण सुद्धा त्यांनी त्याला संघामध्ये त्याला ठेवलं होतं. कारण की महाकरुणा आहे ना ती काही साधी स्थिती करुणा नाहीये. ती सर्वांना समाविष्ट करून घेणारी ती करुणा आहे. कारण त्यामध्ये सुंदरता आहे. आणि मग बुद्ध काय म्हणतात की सर्व प्राणी सुखी हो. जेव्हा आपण असं म्हणतो, जेव्हा तुम्ही सगळे बोललात ना आज की सब्बे सत्ता सुखी होतो, म्हणजे सब्बे सत्ता सुखी होतो म्हटल्यानंतर जेव्हा आपण नाश्त्यासाठी उभं राहतो, तुम्ही विचार करा या बाबतीत. म्हणून समजा बुद्ध समजा त्या लाईनला उभे नाश्त्याच्या, कसं असेल, कारण की ती जी महाकरुणा आहे ना ती अशी आधी कुठं त्याचा आपण शब्दाच्या पुढे, पण काल बोललो ना की याला शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही. हे जे काही गोष्टी, हे जे काही अनुभव आहेत ना, याला आपल्या शब्दामध्ये पकडता येत नाही. शब्द सुद्धा तिथे अपुरे पडतात. कारण की शब्द हे मानवाने तयार केलेले आहेत, त्यामुळे ते अपुरे पडणारच आहेत. तर बुद्ध धम्म हा त्याच्या कितीतरी पुढे आहे आणि करुणा सुद्धा तशीच आहे. तर मग ही करुणा जेव्हा आपल्या मनात येते तर ती करुणा काय करते, ती त्या मानवाला सुंदर बनवते. बघा की त्याची गंमत आहे की ज्या माणसामध्ये करुणा उत्पन्न होते, करुणा निर्माण होते, तर ती त्या व्यक्तीला सुंदर बनवत असते. आणि मग बुद्ध आपल्याला सुंदर का दिसतात, कारण की त्यांच्यामध्ये ती महाकरुणा आहे. त्यामुळे कारण की बुद्धांची सौंदर्य दृष्टी ही करुणेनं केंद्रित झालेली आहे, करुणेनं प्रेरित झालेली आहे. त्यांचं जे केंद्रबिंदू आहे ते करुणा आहे. म्हणजे त्यांची जी करुणा आहे ती अशी करुणा आहे ती कोणालाही दुःखामध्ये पाहू शकत नाही. मग तो आपला असो, लांबचा असो, शत्रू असो, कोणी असो, कोणालाही ती दुःखामध्ये पाहू शकत नाही. किंवा ती करुणा इतरांना सुद्धा दुःखात घेऊन जात नाही आणि ती स्वतःला सुद्धा दुःखामधून बाहेर काढण्यास मदत करत असते. अशी करुणा आहे. म्हणजे ती इतरांना पण दुःखामध्ये जाऊ देत नाही आणि स्वतः जर दुःखात आपण असू तर आपल्या स्वतःला सुद्धा दुःखातून बाहेर काढण्यास मदत करणारी ती आहे. म्हणून करुणेचं हे सौंदर्य आहे. पुन्हा पुढे बघतो आपण की अहिंसा आणि समानता मधील ते सौंदर्य आहे. आता जेव्हा करुणेचा विचार करतो म्हणजेच काय की बुद्धाचं सौंदर्य तत्व जे आहे हे अहिंसेशी जोडलेलं आहे. त्यामुळे काय अहिंसा आहे. कारण का की हिंसेने सौंदर्य निर्माण होत नाही. बघा तुम्ही जर समजा कोणी जर आपल्याला
हिंसेने बोलत असेल, वागत असेल, सौंदर्य तिथं निर्माण होईल का? नाही होणार. आपल्याला त्या व्यक्तीत द्वेष येणार किंवा लोक आपला द्वेष करणार जर आपली वाणी बरोबर असेल. तर मग ते जे सौंदर्य आहे हे कुठं निर्माण होणार आहे? ते एकमेकांच्या क्षमाशीलतेमध्ये ते सौंदर्य निर्माण होणार आहे. एकमेकांच्या मैत्रीमध्ये ते सौंदर्य निर्माण होणार आहे. जसं आपण पंचशीलचा काल परवा त्याचा उल्लेख आला होता आपल्या सायंकाळच्या टॉकमध्ये. तर पंचशीलचं पहिलं तत्व काय? मला आठवतं म्हणाला काय? सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बघतो आपण. तर म्हणजे काय? याचा अर्थ इथं असा आहे की ज्यावेळेस असं मला स्वतःला वाटतं की बा माझ्याशी लोकांनी प्रेमानं वागलं पाहिजे, माझ्याशी मैत्रीनं वागलं पाहिजे, माझ्याशी अहिंसेनं वागलं पाहिजे, माझा आदर सन्मान केला पाहिजे, मला चांगलं चांगलं छान छान बोललं पाहिजे, जसं मला स्वतःला वाटतं ना तसं हे इतरांना सुद्धा वाटत असतं. जेव्हा इतरांना वाटतं मग तेव्हा आपण खरंच तसं त्यांच्याशी वागतो का? आपण चांगलं बोलणं, चांगला व्यवहार करणं, सत्यतेनं राहणं, आदर सन्मान करणं. जसं बघा ना किती सोपं तत्व आहे की जसं मला वाटतं लोकांनी माझ्याशी राहायला पाहिजे तसं इतरांना सुद्धा वाटू शकतं ना. इतकी साधी गोष्ट बघा. तर त्यामुळं ही जी नैतिक सौंदर्य आहे हे नैतिक सौंदर्य सुद्धा आपल्याला जपता आलं पाहिजे. या पंचशिलेमध्ये हे नैतिक सौंदर्य दडलेलं आहे. तर तुम्ही आपल्या गटामध्ये या पंचशिलेचे सौंदर्य काय आहे, नकारात्मक सकारात्मक, थोडक्यात तुम्ही बघू शकता याला, कारण तुमचा अभ्यास हा झालेला असेल ऑलरेडी. आणि हे जे सौंदर्य आहे हे सौंदर्य काय करतंय की ते उच्च नीच किंवा ना जातीपाती, ना श्रेष्ठ कनिष्ठ, ना गरीब श्रीमंत, ना वर्णभेद यामध्ये ते दिसत नाहीये. यामध्ये सौंदर्य नसतं, यामध्ये नैतिक सौंदर्य नाहीये. तर एक असा नैतिक समाज जर निर्माण होत असेल तर हेच एक बुद्धांचं काय आहे? सामाजिक सौंदर्य दृष्टी आहे. सामाजिक सौंदर्य दृष्टी कशी आहे मग ती? की जो समाज त्या नैतिकतेवरती आधारलेला आहे, जो समाज लोभ रहित असणार आहे, जो समाज द्वेष रहित असणार आहे, जो समाज अज्ञान रहित असणार आहे, असा समाज जो निर्माण होईल तो काय? मग ती एक सामाजिक सौंदर्य दृष्टी आहे बुद्धांची. त्यानंतर शांती आणि ध्यानामध्ये सौंदर्य. ध्यान म्हणजे काय बघतो आपण की आपल्या मनाला एकत्र करणं, जे विखुरलेलं मन आहे त्याला एका ठिकाणी आणणं, एकरूपतेला साधण्याचा प्रयत्न करणं. आपल्या श्वासावरती आपण लक्ष केंद्रित करतो. आपण येणारा आणि जाणारा श्वास बघतोय. तर बघा किती गंमत आहे की आपल्याला श्वास दिलेला आहे. आपला खरं तर तो खूप जवळचा मित्र आपला असला पाहिजे, परंतु आपल्या श्वासाकडे अजिबात लक्ष नसतं. हे निसर्गाला कदाचित माहीत असावं अगोदर. जर त्याने समजा आपल्याला सोडलं असतं मग तुम्ही तुमचा श्वास घ्या तर काय झालं असतं? आपण इतके विसरतो आपण, तर आपण श्वास घ्यायला सुद्धा आपण विसरलो असतो आपण. त्यामुळे काय केलं निसर्गाने? ते आपोआप ती यंत्रणा सुरू आहे, ती आपल्याला श्वास घेण्याची गरज पडत नाही. पण एवढं असून सुद्धा आपण खरंच त्या श्वासाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आपल्यासोबत नेहमीच, की बाबा तू आहे म्हणून मी आहे. म्हणून त्या श्वासाला आपला जवळचा मित्र माना खरं, की तेच माझं जीवन. कारण तो जर आत आलाच नाही, समजा एकदा गेला बाहेर, बघा किती म्हणजे किती ताकद त्यामध्ये. त्याला वाटलं नाही आता मी येतच नाही बा, आता काय करणार आपण. तेव्हा त्याची काळजी घ्या, त्याच्यासोबत चांगलं राहा, त्याची मित्रता वाढवा, त्याच्यासोबत प्रवास करायचा. आपण तिसऱ्या पायरीत करतो आपण, श्वास येत आहे, श्वास जात आहे, माझा प्रवास त्या श्वासासोबत सुरू आहे. बघा किती गंमत वाटते. आणि श्वास काय करतो आपल्याला? श्वास आपल्याला वर्तमानामध्ये आणत असतो, सद्य स्थितीमध्ये आपल्याला आणत असतो, आत्ताच्या स्थितीमध्ये तो आपल्याला आणतोय. म्हणून श्वास हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. आणि त्या श्वासामधून काय होते मग? की आपलं मन शांत होते आपलं. आणि मग ह्या शांत झालेल्या मनातून एक आनंदाची जी अनुभूती येते ते म्हणजे सौंदर्य. जो आनंद आपल्याला मिळतो बघा तुम्ही, जेव्हा 5वी पायरी करतो आपण मेत्ता भावनेची, 5वी पायरी केल्यानंतर आपल्याला अतिशय आनंद होतो आपल्याला, की मी किती लोकांना सुखी बघतोय, किती लोकांना मी आनंदी बघतोय, लोक अगदी
आनंदाने गुण्यागोविंदाने लोक राहत आहेत, एकमेकांची काळजी करत आहेत, छान वाटते मला. पण ही जे आनंद निर्माण होतो, ही आनंद निर्माण होतो म्हणजे ती आपले काय सौंदर्य आहे, ती सुंदरता, त्या मानवाची ती सुंदरता आहे. आणि जेव्हा बुद्ध मूर्ती बघतो आपण, ध्यान अवस्थेमध्ये बसली जे बुद्ध मूर्ती बघतो आपण, तर तो चेहरा जेव्हा बघतो आपण त्यावरती सुद्धा काय करुणेचं स्मित हास्य आहे, त्यामध्ये एक शांतता आहे, त्यामध्ये एक अशी गहिरी सखोल अशी शांतता त्यामध्ये आहे, एक मैत्री भाव आहे आणि त्याचबरोबर तिथे एक स्थिरता पण आहे, एक स्थैर्य भाव त्या ठिकाणी आहे त्या मूर्तीमध्ये. म्हणून आपण जेव्हा जेव्हा आपण विहारात जातो, आपण ज्यावेळी आपण बुद्ध मूर्ती बघतो आपण त्यावेळी आपल्याला हा शांततेचा अनुभव येत असतो. ही बुद्धांची शांततेची सौंदर्य आहे, सुंदरता आहे, ती लागली आपल्याला सुद्धा त्या सुंदरतेची काय करते, कनेक्ट करते, एकरूप करते आपल्याला. त्यानंतर मग कलामध्ये बघू आपण की बुद्धांच्या काळानंतर ज्या ज्या काही कला निर्माण झाल्या, जसं की सांची स्तूप निर्माण झालेला आहे, अजंता एलोरा लेणी निर्माण झालेली आहे. मग हे चित्र जे आहेत हे काय भावनांचा अतिरेक आहे का? नाही. तर तिथं एक शांतता आहे, तिथं एक करुणा भाव आहे जो त्या लेणीमध्ये स्थित तिथं होऊन बसलेला आहे. जेव्हा जेव्हा आपण त्या ठिकाणी जातो तेव्हा तेव्हा आपल्याला ह्या करुणेचा, ह्या शांतीचा आपल्याला तिथं अनुभव तिथं येत असतो आपल्याला. म्हणजे आपण ती केवळ, जसं बाबासाहेब म्हणतात ना की केवळ दगडांना कोरलेली ती काय गुफा नाहीये, तसं आपल्याला त्याला पाहायचं नाहीये. तर ती लेणी म्हणजे काय, एक जिवंत आध्यात्मिक कला आहे, ती एक जिवंत कलात्मक एक सांस्कृतिक अनुभव तिथं आपल्याला येतो, आपल्याला ती लेणी पाहत असताना. जसं बाबासाहेबांना अनुभव येत होता. म्हणजे तिथील जे चैत्यगृह असतील, तिथील जे भिक्षूंचे निवासगृह असतील, आपण कल्पना करू शकतो. जसं बाबासाहेब बोलले होते की बाबा इथं कधी काळी इथं अरहंत, अनागामी, सकृतगामी आणि श्रोतापन्न लोक इथं बसलेले आहेत ध्यानाला. तर त्या जागेची आपल्याला काळजी घ्यायची आपल्याला. आणि जेव्हा आपण तिथं जातो तर आपण ते फील सुद्धा आपण करू शकतो, आपण जर आपण त्याच्याशी कनेक्ट झालो तर आपण. आणि त्या ठिकाणी आपल्याला ही काही जी सौंदर्यदृष्टी जी आहे ती आपल्या तिथं येण्याची संधी तिथं असते आपल्याला. म्हणून याला आपण काय म्हणू की हे लेण्या ज्या आहेत हे आपलं आध्यात्मिक सौंदर्याचं ते प्रतीक आहे. ज्या लेण्या बघतो आपण ना, इथे कानेरी लेणी समजा असेल, त्या ज्या लेण्या आहेत किंवा बुद्ध जे आहेत चित्र दिसतात आपल्याला किंवा बुद्ध मूर्ती दिसते आपल्याला, ती एक आध्यात्मिक सौंदर्याचे प्रतीक आहे. कारण की तिथं एक आध्यात्मिक शांततेचा अनुभव आपण तिथं घेत असतो. म्हणजे काय, सरळ सरळ पाहायचं म्हणलं तर जेव्हा आपण विहारात बसतो, आपण जेव्हा आपण बुद्ध मूर्तीसमोर आपण जेव्हा जातो तर ती जे मौन आपल्याला मिळतं, ती जी शांतता मिळते आपल्याला, ती त्या शब्दांच्या पलीकडचं मौन आहे. ते की जे मौन आपल्याला शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही, आपल्याला ते बोलता येत नाही, ती इतकी असीम निरव शांतता आहे की जी शांतता आपल्यामध्ये सुद्धा आहे मित्रांनो. म्हणून आपल्याला ती शांततेचा अनुभव येतो, कारण की ती आपल्यामध्येच आहे ऑलरेडी. म्हणजे काय की हे जे मौन आहे, हे मौन काय करते आपल्याला परत आपल्या मूळ निर्णयाकडे घेऊन येते, आपल्याला परत आपल्या मूळ विषयाकडे घेऊन येते की मला सुद्धा असंच बनायचं आहे. म्हणजे त्या आपल्या प्रेरणेकडे ते परत आपल्याला घेऊन येते. आणि हे जे सौंदर्य आहे, बुद्धाने काय सांगितलंय, बुद्धाने जगाला सांगितलेलं आहे, जगाला शिकवलेलं आहे की जे सौंदर्य आहे हे सौंदर्य फक्त डोळ्याने पाहायचं नाहीये, तर ते आपल्याला मनाने अनुभवायचं आहे. तर तुम्ही हा प्रश्न बघू शकता की जिथे जिथे कुठे मी जात आहे तर खरंच मी ते माझ्या फक्त डोळ्याने बघतोय का मग मी त्याला माझ्या मनाने अनुभवतो. ती जी काय सुंदरता आहे त्या सुंदरतेला. म्हणजे जसं तुम्हाला सुरुवातीला बोललो मी की हे जे सौंदर्य आहे हे काय करते, स्वतःला सुद्धा दुःखातून बाहेर काढते आणि ते इतरांना सुद्धा दुःखातून बाहेर काढते. आता जेव्हा बुद्धांची गोष्ट आपण करतो, जेव्हा सिद्धार्थ म्हणजे बुद्ध नसताना जेव्हा सिद्धार्थ जेव्हा फिरायला निघाले त्यांच्या राजगृहामधून, त्यांच्या त्या पॅलेसमधून समजा, तर त्यांना 4 दृश्य दिसली म्हणतात, बरोबर. कोणकोणती 4 दृश्य तुम्हाला आठवते? म्हणजे पहिला त्यांना कोण दिसलेला आहे, वृद्ध माणूस है ना,
त्यानंतर एक रोगी व्यक्ती दिसलेला आहे, त्यानंतर एक प्रेत त्यांनी पाहिलेलं आहे आणि एक संन्यासी त्यांनी पाहिलेला आहे. म्हणजे हे पाहत असताना आपण जो ग्रंथ वाचतो आपला, त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी सरळ सरळ याला नाकारलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात की एवढ्याच फक्त गोष्टीमुळे सिद्धार्थाने ग्रहत्याग केला नाही, आणि गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. परंतु ही जे चित्र आहे किंवा ही जी स्टोरी बनवलेली आहे किंवा जे काय कथानक असेल, समजा थोडं रंजक केलं समजा असेल, असं आहे का आपण जसं काल पाहिलं आपण ॲपलचं गोष्ट, तसं आहे का पहिल्यांदाच की सिद्धार्थ पहिल्यांदा लोक पाहिले असते म्हणे? तसं नाही, ते पाहिले असेल ना. परंतु मग त्यावेळेस त्यांचं स्टेट ऑफ माइंड तसं असेल, त्यावेळेस त्यांना ह्या गोष्टी जाणवल्या असतील. त्यांच्या मनाची जी अवस्था आहे ती उंचावलेली असेल त्यावेळेस, आणि त्यावेळेस त्यांना त्या गोष्टीचं आकलन झालं. त्यावेळेस जसं ते आपण न्यूटनचं बघितलं ना, त्याला आकलन झालं त्यावेळेस, तसं आकलन झालं. म्हणजे काय की हे जरी दृश्य असले, परंतु ह्या दृश्याच्या माध्यमातून आपल्याला काय सांगायचंय किंवा आपल्याला काय घ्यायचंय, हे ते सौंदर्य आहे, ही ती कला आहे, ही ते शब्दाच्या पलीकडची भाषा आहे, हे मिथक आहे. हे चित्र म्हणजे काय? हे मिथक आहे. हे चित्र आपल्याला काहीतरी बोलतंय, परंतु ती भाषा जी आहे मिथकांची, ही आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे. त्या भाषेचे आपल्याला संपर्क, संवाद करणं गरजेचं आहे. म्हणजे मग इथं आपण जेव्हा बघतो आपण की जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती हा काय वृद्ध होणार आहे. समजा माझं जर उदाहरण घेतलं तर मला जर आयुष्य मिळालं पुढचं, तर मी निश्चित वृद्ध होणार आहे. पुन्हा मी निश्चित आजारी पण पडणार आहे, जसं माझं शरीर मला मिळालेलं आहे. आता बघतो आपण की ऋतुमान चेंज झाल्यामुळे माणूस आजारी पडतो, किंवा खाण्यापिण्यामध्ये काही बदल झाल्यामुळे आजारी पडतो. त्यानंतर काही जागेचा काही बदल झाला तर माणूस आजारी पडतो, हवामानामध्ये बदल झाला तर माणूस आजारी पडतोय. म्हणजे शरीर कसं आहे, हे कोणत्या ना कोणत्या गोष्टीने हे आजारी पडत राहणार. मी असं म्हणू शकत नाही मला आता हा गंभीर आजार मला होणारच नाही. कोणताही आजार मला माझ्या शरीराला होऊ शकतो किंवा होणार पण नाही, ही पण गोष्ट आहे. परंतु शरीर काय की शरीरामध्ये आजार होणं आहे, आजार होणार. जसा माझा जन्म झालेला आहे, अगदी जन्म झालेल्या त्या दिवसापासून किंवा त्या क्षणापासून एक एक क्षण मी मृत्यूकडे जात आहे. बरोबर, ही सत्यता आहे. आपल्याला म्हणतात लोक, अरे काय बोलतो तू, कोणा हात ठेवतो लोक, असं बोलू नका असं म्हणतात ना, पण ती सत्यता आहे. तर हे पाहत असताना जर समजा एखादा फक्त मला म्हातारा होणार आहे, ते यामधून तसं न दिसता तेवढी त्याची जी गांभीर्यता आहे ती न जाणवता, मग जर आपल्या समोर एक सुरकुतलेलं शरीर आहे, त्याचे थरथरणारे हातपाय आहेत, दात समजा त्याचे पडलेले आहेत, असा जर व्यक्ती आपल्या नजरेसमोर उभा केला आणि आपल्याला सांगितलं की अशा पद्धतीने आपण पण म्हातारे होणार आहोत, तर तेव्हा आपण हळूहळू आपल्या स्वतःमध्ये सुद्धा म्हातारपण पाहायला लागू, आणि त्या माध्यमातून आपण आपल्या आजूबाजूच्या वयस्कर लोकांचा आपण कधीही अनादर करणार नाही. ही त्यातली शिकवण आहे, ही त्यातली सौंदर्य आहे की आपण काय केलं पाहिजे की आपल्याला वृद्ध लोकांचा तिरस्कार येता कामा नये. आपण हा अनुभव घेतो आपण की घरामध्ये समजा कोणी वयस्कर व्यक्ती असेल, आता तो काहीच काम करत नाही, जो पण काम होता, जो पण पेन्शन येते, सगळ्या गोष्टी होत्या, तोपर्यंत चांगलं आहे. पण जर असं होत असेल तर काय होतं की त्या व्यक्तीला लोक काय करतात, एखाद्या याच्यात टाकून देतात कुठेतरी. त्यांना वाटतं आता काहीच कामाचा माणूस आता राहिलेला नाही. म्हणजे काय, आणि स्वतः ते लोक तरुण असल्यामुळे त्यांना वाटतं की ते त्या तरुणांच्या अहंकारामध्ये असतात. ते कधी पाहत नाही की मी सुद्धा म्हातारा होणार आहे एक दिवशी. तेव्हा आपण नेहमीच आपण म्हाताऱ्या वयस्कर लोकांचा आपण आदर सन्मान आपण केला पाहिजे. परत त्याचबरोबर जे रोगी आहे त्या रोग्यामध्ये जर आपण स्वतःला पाहायला लागलो तर आपण सुद्धा त्या रोगांची सेवा आपण करू शकतो. आपण ही जी सुंदरता आहे, ही जी आहे, ह्या गोष्टीला आपल्याला पाहता येणं, ही ती सौंदर्य कला आहे, ही सुंदरता आहे. येस, मला सुद्धा असं मी होणार आहे आणि मी ह्या लोकांची सेवा करणं. आणि ती जी कृती आहे ती कृती म्हणजे सौंदर्य त्या व्यक्तीमध्ये, ती कृती म्हणजे त्या व्यक्तीची सुंदरता आहे, तर ती आपल्याला पाहता आली पाहिजे. पुन्हा आपल्याला जिवंतपणे आपल्याला आपला मृत्यू सोहळा अनुभवता आला पाहिजे. आपण स्वतःला पाहिलं पाहिजे. जसं की तुकाराम महाराज म्हणतात की याची देही याची डोळा मृत्यूचा सोहळा अनुभव. म्हणजे हा अनुभव आपल्याला जोपर्यंत येणार नाहीये, आपण घेत नाहीये, तोपर्यंत आपल्या मनावर त्याचा सूक्ष्मपणे परिणाम सुद्धा होणार नाही. ही जी सत्यता आहे, ही सत्यता आपल्याला सतत आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण की त्यानुसार आपण
जागृत राहतो आणि वाटतं यस हाच माझे क्षण आता आहे. पुढचा क्षण आहे का नाही हे मला माहित नाही, पुढचा श्वास आतमध्ये येणार आहे का नाही हे सुद्धा मला माहिती नाही. म्हणून मला हा क्षण जेवढा मला चांगला जगता येईल, ताकदीने जगता येईल, शक्तीने जगता येईल, तेवढा मी तो श्रद्धेने मी तो क्षण जगू शकतो. थोडं पुढे जाऊ आपण आता, की जसं आता तुम्हाला बोललो मी की हे जे म्हातारपण आहे किंवा आजारपण आहे, तर ह्या गोष्टी आपल्या हातात आहेत का? आपल्या हातात नाहीये. आपलं शरीर वाढत चाललेलं आहे, ते होणारच आहे. तुम्ही जेव्हा अगर नका जेव्हा काही करा, ते शरीर कसं आहे, आजार पडणारे शरीर, त्याची काळजी घेतो आपण. काळजी घेणं खूप चांगली गोष्ट. ही पण एक बुद्धाची शिकवण आहे की आपण आपल्या शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण की हेच शरीर आपल्याला काय करणार आहे, आपल्याला बुद्धत्वाकडे घेऊन जाणार हेच शरीर आपलं आहे. म्हणून या शरीराची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण शरीर हे एक माध्यम आहे. ज्या अर्थी आपल्याला शरीर प्राप्त झालेलं आहे, तर हे शरीर एक माध्यम आहे. कशाचं माध्यम आहे? हे बुद्धत्वापर्यंत जाण्याचं किंवा संबोधी प्राप्त करण्याचे माध्यम आहे. म्हणून आपण शरीराची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. एक साधन आहे बुद्धत्व प्राप्तीसाठी. ती इतरांना ती संधी नाहीये, ती आपल्याला संधी आहे. म्हणून मग आपल्यामध्ये ह्या गोष्टी नाही, आपल्या हातामध्ये गोष्टी नाहीयेत. तर मग आपल्या हातामध्ये कोणती गोष्ट आहे? आपल्या हातामध्ये केवळ एकच गोष्ट आहे, आणि ती म्हणजे कुशल कर्म करणे. जितके आपण कुशल कर्म करू तितकं आपलं काय होणार आहे, तितकी आपली सुंदरता वाढणार आहे, तितके आपण अधिकाधिक सुंदर होत राहणार आहे आपल्या कुशल कर्मामधून. ओके, तर पुढे आपण जाऊ. आपण म्हणजे बुद्धांचं जे जसं बघतो आपण की त्या काळामध्ये आता हे शब्द आहेत, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, तर्कशास्त्र वगैरे, तर त्या काळात असे काही शब्द नव्हते असे. पण जरी नव्हते तरी बुद्धांनी ह्या प्रत्येक शास्त्रामध्ये काम केले. त्यांनी सांगितलेलं कसं बघा आता, की हे जे पाया आहे ना ह्या शास्त्रांचा, तो बुद्धांनी घातलेला आहे. जसं की आता बघतो आपण की मानसशास्त्र आता आलेलं आहे, सायकोलॉजी. तर बुद्धांनी त्यावेळेसच मनाची अवस्था त्यांनी सांगितलेली 2500 वर्षापूर्वी. म्हणजे बुद्धांचं हे मनोविज्ञान आहे, मानसशास्त्र आहे, ते बुद्धांनी अतिशय गुंतागुंत असलेल्या मनाची त्यांनी उकल करून दाखवली. म्हणजे काय की मानसशास्त्र म्हणू शकतो आपण तिथं. बुद्धांना ही बुद्धांची सुंदरता आहे की मनाची उकल करून दाखवणे. जेवढं गुंतागुंतीचं मन आहे त्या मनाची उकल करून दाखवणे. बघतो आपण जेव्हा तुम्ही पुढे हळू येत याल, जेव्हा तुम्ही जीएफ आला, म्हणजे आमच्याकडे जेव्हा तुम्ही याल, तेव्हा तुम्हाला एक तिथं शिबिर आहे, नो युअर माइंड, म्हणजे स्वचित्त बोध, म्हणजे स्वतःच्या मनाला ओळखा. आणि त्यामध्ये मनाच्या किती आहेत, 51 अवस्था त्यात सांगितलेल्या आहेत की कसा माणूस कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणती अवस्था धारण करतो आणि कसा वागतो ते त्यात सांगितलेलं आहे. म्हणजे काय की नो युअर माइंड, चेंज युअर माइंड अँड ट्रेन युअर माइंड. की आपल्याला आपल्या मनाला ओळखायचंय, आपल्या मनाला आपल्याला बदलवायचंय आणि आपल्या मनाला प्रशिक्षित करायचंय. तर ही त्या मनाची सुंदरता आहे. पण दुसरी गोष्ट बघतो आपण की बुद्धांचं जे शील आहे, हे शील काय, दुसरं तिचं काही नाही, हे शील म्हणजे नीतिशास्त्र आहे. तिथं नीती सांगितली आणि पुढे बाबासाहेबांनी नीतीलाच धम्म म्हटलेलं आहे आणि धम्मालाच त्यांनी नीती म्हटलेलं आहे. नीतिशास्त्र त्यात बघू शकतो आपण. त्यांना समता जी आहे बुद्धांची, त्याला आपण आजच्या भाषेमध्ये त्याला समाजशास्त्र म्हणू शकतो आपण, की ज्यामध्ये सामाजिक गोष्टी त्यात सांगितलेल्या आहेत. त्यानंतर जे त्यावेळेस जे तर्कशास्त्र जे होतं, म्हणजे वादविवादामध्ये प्रत्युत्तर देणं, जे प्रश्न आहे, उत्तर आहेत, किंवा ते शास्त्रात जिंकणं, हे काय, हे आजचं तर्कशास्त्र आहे. आणि त्यावर बुद्धांनी जे सम्यक आजीविका सांगितलेली आहे ती म्हणजे काय, एक आजचं हे अर्थशास्त्र आहे. की बुद्धांनी त्यावेळेस ह्या सगळ्या शाखा त्यावेळेस बुद्धांनी सांगितलेल्या आहेत. तर शब्द त्याला वेगळे असतील, पण सगळे शब्द त्यात आलेले. म्हणजेच काय की ह्या सारे जे काही ज्ञान शाखा ज्या आहेत, ह्या ज्ञान शाखेचं जे जनकत्व आहे ते कोणाकडे जाते, मग ते जाते केवळ बुद्धांकडे. आणि हे फक्त भारतात आहे असं नाही, संपूर्ण जगामध्ये. म्हणून बुद्धांचं हे शास्त्रातील सौंदर्य. म्हणजे काय की बुद्धांच्या संपूर्ण तत्वज्ञानाला एकच नाव आहे, प्रातिनादिक नाव त्याला म्हणू, आणि ते नाव म्हणजे धम्म.
म्हणजे धम्मामध्ये या सगळ्या गोष्टी त्यामध्ये सामावलेल्या आहेत. हे सगळं शास्त्र त्यामध्ये सामावलेले आहे. जसं बुद्ध त्यांना म्हणतात त्यांच्या मावशीला, मला वाटतं महाप्रजापतीला, की तुला ज्या ज्या ठिकाणी चांगलं चांगलं दिसेल तो म्हणजे काय, बुद्धांचा तो धम्म आहे. त्या दृष्टीने म्हणजे की ही जी हा जो धम्म आहे, ही जी संकल्पना म्हणतो आपण, तर ही मानवाच्या जीवनातील प्रत्येक अंगाला ती स्पर्श करणारी आहे. असं कुठलीच गोष्ट नाहीये की जिथं तो धम्म तिथं स्पर्श करत नाही. धम्माला आपण असं म्हणू शकतो की आपल्या समस्येवरचं ते एक औषध आहे धम्म म्हणजे. मग ती कुठली समस्या असो, लहान बालकाची असो, मोठ्या माणसाची असो, का तरुण पोरांची असो, सर्वांवरती औषध काय आहे, एक म्हणजे धम्म. बघा तुम्ही आपल्या गटामध्ये तुम्ही चर्चा करू शकता किंवा खरंच हे औषध आहे का. त्यानंतर बघतो आपण पुढं, आता काही गोष्टी आहेत पण त्या का आपल्यासाठी एवढ्या हे नाही. जसं की बुद्धानंतर भंते नागसेन यांनी तर्कशाखा स्थापन केली किंवा त्याचा विकसित केली, किंवा 5व्या शतकामध्ये भिक्षू दिगनाग यांनी ही शास्त्र विकसित केलं. त्यानंतर धम्मकीर्ती यांनी 7व्या शतकात त्यांनी विकसित केलं. या गोष्टी ठीक आहे का आपल्या याच्या गोष्टी नाही आहेत, आपल्या चर्चेच्या गोष्टी नाही आहेत. पण इथं हे सांगायचं की बुद्धांच्या धम्माला एक प्रकारे माइंड फिलॉसॉफी असं म्हटलं गेलेलं आहे. माइंड फिलॉसॉफी की बुद्ध बघतो आपण, बुद्ध धर्म काय की मानव त्या ठिकाणी केंद्रबिंदू आहे. तिथं कुणी असं दुसरा व्यक्ती नाही त्या ठिकाणी, तर मानवच केंद्रबिंदू आहे. आणि त्या मानवाच्याच आजूबाजूला पूर्ण गोष्टी घडताना दिसतात. या त्यानंतर पुढे आपण जाऊ आपण की बुद्धाचं जे सौंदर्य बघतो आपण, तर ते कसं आहे की ते केवळ बुद्धीच्या क्रियेशी संबंधित नाहीये, तर ते मनाच्या क्रियेशी संबंधित आहे. हा त्यातला अतिशय महत्वाचा पॉइंट आहे की ते मनाच्या उत्क्रांशीशी संबंधित आहे. जे बुद्धाचं जे सौंदर्य आहे ना, ते केवळ कला किंवा साहित्य याशीच मर्यादित नाहीये, तर ते मनाशी किंवा मनाच्या उत्क्रांतीशी ते संबंधित आहे. म्हणजे कसं, तर बघतो आपण की मनुष्याचं जे व्यक्तिमत्व आहे, जसं काल आपण ऐकलेलं आहे की काया, वाणी आणि मन या 3 घटकांनी बनलेलं आहे. काया, वाणी आणि मन म्हणजे जर कायेनं आपण जर सत्कर्म केले तर ही कायेची सुंदरता आहे किंवा हे कायेचे सौंदर्य आहे. जर आपण आपल्या कायेने जर आपण सत्कर्म केले, जर मैत्री भाव असेल, जे कायेचे जे 3 शील समजा सांगितलेले आहेत, है ना, मुक्त हस्ते दान करणे, आणि तिसरं काय, शांती आणि संतुष्टीचं पालन करणे. ओके, तर हे 3 ज्या गोष्टी आहेत ह्या काय आपलं, आपण चांगल्या गोष्टी करत असो आपण, तर हे आपल्या कायेचं सौंदर्य वाढवतं. त्यात जे सत्य बोलण्याचं सौंदर्य हे आपल्या वाचेनं वाढतंय. जे सत्य वाणी जी आहे ती आपण जर बोलतो आपण, तर ते आपल्या सत्य बोलण्याचे वाचेचं सौंदर्य वाढतंय. आणि ध्यानामुळे आपल्या मनाचं सौंदर्य वाढतंय. म्हणजे आपलं मन हळूहळू उमलायला लागतंय. जसं फुल कसं फुलतंय, उमलतंय, तसं आपलं होतं. आणि आपण हळूहळू उच्च उत्क्रांतीच्या दिशेने आपली वाटचाल सुरू राहतो. उच्च उत्क्रांती म्हणजे काय की आपण हळूहळू ह्या बंधनातून मुक्त होत होत आपण एक विमुक्तीकडे आपण जातो. आपण बुद्धत्वाकडे आपली वाटचाल सुरू राहते. म्हणजे आपल्या अकुशल मनाचं रूपांतर हे आपण कुशल मनामध्ये करतो. आपण म्हणजे आपल्या मनाची जी शुद्धतेची प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया आपल्या मनाचं सौंदर्य शास्त्र आपलं दाखवते. आपल्याला ही शुद्धतेची प्रक्रिया आहे. जेव्हा आपण मेत्ता भावना ध्यान करतो, ती पण एक प्रकार आपण शुद्धता करतो. आपलं एक शुद्धीकरण आपण करत आहोत की आपल्या द्वेषाचं शुद्धीकरण आपण करत आहोत. जे आपलं आनापानसती जे आहे, त्या आनापानसतीच्या माध्यमातून आपण काय करत आहोत, आपण एकरूपतेचं जे आपलं विखुरलेलं मन आहे त्याचं आपण शुद्धीकरण इथं करत आहोत. पण दोन्ही या टेक्निक आपण आपल्या जीवनामध्ये दररोज आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आपण बघा, तुम्ही एक लक्षात घ्या गोष्ट की समजा आपण एखादं कर्म केलं, एखादी कृती आपण केलेली आहे. मग ती कृती किंवा कर्म केल्यानंतर जर मला दुःख वाटत आहे, जर मला असमाधान वाटत आहे, जर मला काहीतरी पश्चाताप होत आहे, किंवा त्यामध्ये माझी काहीतरी शारीरिक मानसिक हानी झालेली आहे, किंवा समोरच्या व्यक्तीची शारीरिक मानसिक हानी झालेली आहे, मग मित्रांनो, मग ते केलेलं कर्म आहे ते कुशल कर्म आहे का मग अकुशल कर्म आहे?
कोणतं कर्म आहे ते? अकुशल कर्म आहे ना, बरोबर आहे. परंतु एखादं कर्म केल्यानंतर जर मला आनंद वाटतोय, सुख वाटतंय, समाधान वाटतंय, त्यामध्ये माझी काही स्वतःची हानी होत नाहीये, इतरांची पण हानी होत नाहीये, म्हणजेच काय, हे जे केलेलं कर्म जे आहे ते कुशल कर्म आहे. तर मग हे माझ्या हातामध्ये आता मला ठरवायचंय की मला आनंद पाहिजे का मला दुःख पाहिजे. म्हणजे मला कुशल कर्म करायचंय का मला अकुशल कर्म करायचंय, हे आता माझ्या हातात आहे. हा माझा स्वतःचा निर्णय आहे. तर आपल्याला ठरवायचंय की मला कशा प्रकारे राहायचं माझ्या जीवनामध्ये. त्यानंतर पुढे आपण जाऊ. आपण म्हणजे बुद्ध आपल्या भिक्षूला उद्देश म्हणतात की हे भिक्षू, जेव्हा एखादा मनुष्य मुक्तीची अवस्था प्राप्त करतो तेव्हा त्याला सौंदर्याची जाणीव होत असते. म्हणजे सौंदर्य काय आहे? मुक्ती आहे. कशापासून? द्वेषापासून मुक्ती म्हणजे मैत्री. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत, लोभापासून आपल्याला मुक्ती पाहिजे म्हणजे आपण काय दानाकडे आपण जात आहोत. म्हणजे आपण जेव्हा मुक्त होतो एखाद्या अकुशल गोष्टीपासून तेव्हा ती खऱ्या सौंदर्याची आपल्याला जाणीव होत असते आपल्याला. आणि ह्या सौंदर्यामुळे काय होतं की आपल्यामध्ये दुःख आहे ते दुःख नष्ट होण्यास मदत होत असते. आणि ह्या गोष्टीचा कशा पद्धतीने आपण निरोध केला पाहिजे, ह्या गोष्टी ज्या दुःख आहे त्याला आपण कसं काढलं पाहिजे, हे आपण आपल्या गटामध्ये आपण चर्चा करू शकतो. ज्या 4 आर्य सत्य आहेत त्या 4 आर्य सत्याला घेऊन. कोणकोणती 4 आर्य सत्य आहेत माहिती आपल्याला? सांगा मग कोणतरी. जगात दुःख आहे, बरोबर, त्याला कारण आहे निरोध, दुःख निरोध आणि त्याचा मार्ग आहे, बरोबर. तर ही जी गोष्ट आहे ना, ही अतिशय सोप्या गोष्टी जर पाहायची झाली आपल्याला, तर समजा आपण डॉक्टरकडे गेलो, समजा मग तत्व कसं लागू होत्या आत्ताच्या क्षणी सुद्धा. तर आपण डॉक्टरकडे गेलो आपण, तर आपल्याला काहीतरी ताप आहे किंवा सर्दी झालेली आहे, खोकला आहे, आपण जातो डॉक्टर. म्हणजे हे काय आपलं, हे झालं दुःख आपलं, की मला दुःख झालेलं डॉक्टर, की मला ताप आलेला आहे किंवा सर्दी आली, हे झालं दुःख. पण डॉक्टर काय करतो? दुःखाचं कारण होतं, बरोबर आहे, किंवा हे कशामुळे झालं असेल तुम्हाला. मग तो निदर्शन ते करतो बघ की तुम्हाला व्हायरल झालेलं आहे, किंवा तुमच्या पिण्यामध्ये काहीतरी पाणी वेगळं आलेलं आहे किंवा खाण्यात काहीतरी वेगळं आलेलं आहे, तेव्हा तुम्हाला हे सर्दी, ताप, खोकला तुम्हाला झालेला आहे. म्हणजे दुःखाचं कारण आहे. नंतर तो पेन काढून काहीतरी लिहून देतो आपल्याला, प्रिस्क्रिप्शन. तो सांगतो बाबा की तुम्ही जर म्हणजे ह्या दुःखाचं कारण पाहिलं आपण आणि ह्या दुःखाचा निरोध पण आपण करू शकतो. आपण हे दुःख सुद्धा आपण दूर करू शकतो. आणि तेव्हा तो आपल्याला एक काहीतरी लिहून देतो, 4 दिवसाचा डोस किंवा 5 दिवसाचा डोस. हा झाला आपला आर्याष्टिक मार्ग. म्हणजे हे जर तुम्ही पालन केलं, हे जर 5 दिवसाचा जर तुम्ही डोस घेतला, तर तुम्ही या दुःखापासून मुक्त होऊ शकता. तसं बुद्धांना पण सांगितलेलं या 4 आर्य सत्यामधून की जर तुम्ही ह्या आर्याष्टिक मार्गावर जर तुम्ही चाललात तर तुम्ही सुद्धा दुःखातून नष्ट होऊ शकता आणि तुम्ही सुद्धा संबोधी प्राप्त करू शकता. हे 4 आर्य सत्य असे आता सुद्धा ते, कारण की ते वैश्विक आहेत ना, ते युनिव्हर्सल आहे, त्यामुळे ते कधीही नष्ट होणारे नाहीये ते. आणि हे 4 आर्य सत्य आपण कुठेही आपण लावून पाहू शकतो. आपण आपल्या जीवनात जर समस्या असेल त्या समस्या लावून बघा तुम्ही की माझ्या जीवनामध्ये ही समस्या आहे, मग त्या समस्येचं कारण काय, त्या समस्येवरती निरोध म्हणजे त्याचा उपाय काय, आणि ती समस्या कशा प्रकारे दूर होऊ शकते, हा त्याचा मार्ग पण तिथं दिलेला असतो. तर अशा पद्धतीने आपण आपल्या जर जीवनाकडे पाहिलं तर आपण निश्चितच त्यातून मुक्त आपण होऊ शकतो. म्हणजेच काय की हे जे शब्द जे आहेत, प्रत्येक शब्द आहेत, हे व्यक्तीचा एक सौंदर्य भाव तो जागा करत असतो, म्हणून त्याला मुक्तीची अवस्था त्याला म्हटलेलं. आपण जेव्हा बघतो की बुद्ध जेव्हा एखाद्या गावामध्ये जातात तर काय होत असतं, भिक्षाटनाला जात असताना असं म्हणतात की बुद्ध जेव्हा गावामध्ये प्रवेश करतात किंवा नगरामध्ये प्रवेश करतात तर झोपलेला व्यक्ती हा उठायचा, उठलेला व्यक्ती हा उभं राहायचा, उभं राहिलेला व्यक्ती हा चालायला लागायचा आणि चालत असलेला व्यक्ती हा धावायला लागायचा. म्हणजे इतकी गोष्ट घडत होती बुद्धाच्या त्या सत्यतेच्या, करुणेच्या, मैत्रीच्या सौंदर्यामुळे. तर मग आपण विचार करू शकतो की माझ्या बाबतीत काय घडते, असं कोण पळते का जवळ येते का हे माहितीच नाही आपल्याला. माझ्याकडून असं काहीतरी बाहेर येतंय
की ते लोकच थांबत नाही, एक तर जवळ. म्हणजे एवढंच नाही मित्रांनो, आपल्या घरात सुद्धा बघा तुम्ही की एखादा पॅरेंट जेव्हा घरात येतो, त्यांना माहिती आहे 10 ते 5 वाजले आता बा, तर काय होतं त्यावेळेस 5 वाजल्यानंतर सगळे टीव्ही चॅनल बंद होणार, मुलं बिलकुल पुस्तक वाचत बसणार, घरातले गाणे बिणे सगळे बंद होणार, आणि हा माणूस येणार घरात. आता वाटतो काय छान, किती चांगलं वाटतंय ना. म्हणजे बघा तुम्ही, कारण की ही आपली सुंदरता आहे का? मग ही आपली सुंदरता नाहीये. अशा गोष्टी घडतात आपल्या घरामध्ये, तर तुम्ही याकडे लक्ष द्या की बाबा खरंच माझं घरामध्ये येणं कसं आहे, म्हणजे घरचे लोक खरंच माझं वेलकम करतात का अजून तुमची मीटिंग वाढते तिकडे आणखी. अशा गोष्टी बघतो आपण की त्यात एक प्रसंग इथं बुद्ध बघतो आपण की एक भिक्षू बुद्धाकडे येतो, बुद्धांना अभिवादन करतो, आणि तो खूप मनाला व्यथित असतो, खूप चिंतित झालेला असतो. त्या चेहऱ्यावरती खूप खिन्नता असते, दुःख असतं, आणि डोळ्यामध्ये निरुत्साह भाव असतो. आणि तो बुद्धाला येऊन म्हणतो की भगवान, मी जिथे जिथे जातो ना, लोक मला हेच विचारतात, किंवा तुमचा जो शास्त्र आहे, तुमचा जो गुरु आहे, ते नेहमी आम्हाला दुःख सांगतात आणि ते सांगतात, ह्याच अनात्म ह्या विषयानेच ते बोलतात. मग त्यांना अशी सुंदरता त्यांना कधी दिसते का नाही? सुंदरतेवर कधी बोलतात का नाही? कधी आनंदाबद्दल कधी बोलतात का नाही? केवळ दुःख दुःख दुःखाबद्दल सांगतात. तर बुद्ध तो म्हणतो की ह्या विचारामुळे माझं मन असं खिन्न झालेलं आहे, माझ्यातला सगळा उत्साह काय झालेला आहे, मावळलेला, आणि मला त्यांचं म्हणणं मला पटू लागलेलं आहे. तर मग मी काय करावं, मग खरं काय? तर बुद्ध त्याला एकच गोळी सांगतात, हे भिक्षू, जेव्हा एखादा मनुष्य मुक्तीची अवस्था प्राप्त करतो तेव्हाच त्याला खऱ्या अर्थाने सौंदर्याची जाणीव होते. आणि मग तिथं त्याला बुद्ध उपदेश करतात की मुक्ती कशा कशापासून आपल्याला करायची. आणि असं म्हणतात की तात्काळ त्या बुद्धांच्या संवादाने, बुद्धांच्या शब्दाने तात्काळ त्या व्यक्तीला, भिक्षूला मुक्तीची अवस्था प्राप्त होते आणि त्याला खऱ्या अर्थानं सौंदर्य जाणीव होते. म्हणजेच काय की हे मुक्ती हे दुसरं तिसरं काही नसून मुक्ती हेच बुद्धाचं सौंदर्य शास्त्र आहे. मुक्ती काय आहे? बुद्धाचं सौंदर्य शास्त्र. बघा तुम्ही आता उदाहरण बघा ना, अंगुलीमालचं बघा उदाहरण. अंगुलीमालला म्हणतात की बाबा तू थांब, बुद्ध म्हणतात की बाबा मी केव्हा थांबलेलोच आहे, तू थांब आता. केवळ ह्या संवादाने काय झालेलं आहे की त्याला मुक्तीचं द्वार त्याचं मुक्त झालेलं आहे. त्याचा किस्सा गवतही मुक्त आपण उदाहरण. तिला म्हणतात बाबा ज्या घरामध्ये मृत्यू झालेला नाही तिथून तू मोहरी घेऊन ये. ती का नुसती 2-3 घरं गेली असेल का? ती खूप फिरली असेल ती. तिला आशा होती ना की नाही माझा मुलगा जिवंत होणार आहे, बुद्धाने सांगितले माझा मुलगा जिवंत करणार, फक्त तू एवढं काम कर. किती फिरल्यात विचार करा तुम्ही. आता स्त्री आहात किंवा आपण पुरुष म्हणून बघू शकतो आपण की किती आपण घरामध्ये भटकलो असतो आपण की आपल्या मुलासाठी आपण. ती किती भटकली असणार, ती शेवटी थकून थकून बुद्धाकडे येत असेल त्यावेळी तिला झलक प्राप्त झाली. म्हणजेच काय की तिथं तिला मुक्तीची अवस्था प्राप्त झाली आणि हे सौंदर्य. पुन्हा आपण पटाचाराचं उदाहरण बघतो आपण. तिच्या जीवनामध्ये किती दुःख आलेलं, एवढं दुःख 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 आलं असताना सुद्धा तिला लक्षात पण येत नाही माझ्या अंगात कपडे आहेत का. किती दुःखामध्ये विवळत असते, दुःखाने ती भयग्रस्त झाली असते. फक्त बुद्ध म्हणतात की पटाचारा तू स्वतःला सावर. केवळ हे शब्द येतात, केवळ ह्या शब्दामुळे काय झालेलं आहे तिथं मुक्तीची प्राप्ती झालेली. कारण की बुद्धांचे शब्द म्हणजे कसे शब्द होते ते? त्या शब्दामध्ये मित्रता होती, सत्यता होती, करुणा होती, शांती होती. आणि त्यात जो ऐकणारा जो व्यक्ती आहे तो पण त्या गंभीरतेने ऐकणार आहे, तो त्या ग्रहणशीलतेने ऐकणार आहे. आता आपल्या कानावर असे किती शब्द पडलेले आहेत. काय मुक्ती झाली मग सांगा आपल्याला. आता सकाळ संध्याकाळी इथं प्रवचन चालू आहे. म्हणजे जोपर्यंत आपण स्वतःहून ग्रहणशील होत नाही, आपण स्वतःहून एकरूप होत नाही, तोपर्यंत आपल्याला प्राप्ती मिळणार नाही. ही काय बाहेरून टाकायची वस्तू नाही. आता गेलो मार्केटला काहीतरी घेऊन तिथून, तसं नाही. हे स्वतः आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे, तेव्हा आपल्याला मुक्तीची चव आपल्याला घेता येईल. आणि बघा एवढंच नाही तर बाबासाहेब काय म्हणतात 1956ला की ह्या बौद्ध धर्मामुळे आज माझा नवा जन्म होत आहे. ते म्हणा की मला हर्षवायू झालेला आहे, मला म्हणजे मला अतिशय मला आनंद झालेला आहे. म्हणजेच काय की माझी मुक्ती झालेली आहे.
जेव्हा ते म्हणतात की माझा पुनर्जन्म झालेला आहे, म्हणजेच काय की मला मुक्तीचा आनंद मला मिळालेला आहे, हे सौंदर्य मला प्राप्त झालेलं आहे. हे बाबासाहेब स्वतः बोललेले आहेत. म्हणजेच काय की मुक्तता हेच काय सौंदर्य आहे. म्हणजे एखाद्या आपल्या मनामध्ये एखादी घोत असलेली कविता जेव्हा कागदावरती येते, ती एक आहे आपली मुक्त अवस्था आपल्या मनाची. जसं ही तुमची पूजास्थान इथं तुम्ही तयार केलं काल, ही तुमच्या मनाची मुक्त अवस्था आहे, जे अभियुक्त इथं झालेली आहे, जी इतरांना ती आनंद देत आहे कंटिन्यू. पुन्हा बघतो आपण दुसरं उदाहरण की अश्वजित आणि सारीपुत्र. म्हणजे सुंदरता कशी बघा, फक्त मनाची सुंदरता नाही तर आपल्या मनामध्ये जर आंतरिक सौंदर्य जर निर्माण झालं तर त्याची अभिव्यक्ती बाह्य अंगाने होत असते. जसं आपण आपलं अश्वजितचं उदाहरण पाहू शकतो आपण, की जेव्हा अश्वजित जेव्हा भिक्षाटनाला जातात, लोक त्यांच्या संपर्कात आलेले ते लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि त्यांच्या मनात सुद्धा परिवर्तनाचा भाव उघडून येत असतो. आणि मग हे जे अश्वजित जे आहेत हे बुद्धांच्या पंचवर्गीय भिक्षूपैकी एक होते बघायचे, आणि अतिशय तरुण भिक्षू होते ते. आणि त्यांची दीक्षा नुकती त्यांची दीक्षा झालेली होती. त्यांनी डोक्यांचं मुंडन केलेलं होतं, अंगावर काशाय शिवर वस्त्र त्यांनी धारण केलं होतं, सुडवल बांधा शांत आणि तेज अशी त्यांची मुद्रा होती. आणि ते जमिनीकडे पाहत पाहत गंभीरतेने ते भिक्षाटनासाठी जात असत. आणि ते असं म्हणतात की ते चालत असताना अतिशय हळुवारपणे चालायचे, जणू काही इतरांना आकर्षित करत होईल असं त्यांचं चालणं होतं, त्यांचं बोलणं होतं. म्हणजे आणि जे आपले सारीपुत्र जे होते ते दुरूनच पूर्णपणे अश्वजितांना ते निहाळत होते. आणि त्यांना वाटतं की त्वरित जाऊन यांना मी भेटलं पाहिजे, यांना मी बोललं पाहिजे. पण त्यांना वाटलं की यांच्या भिक्षाटनामध्ये यांना अडथळा येईल म्हणून ते त्यांच्याकडे जात नव्हते. पण त्या दुःखाच्या त्यांना वाटलं की यांचं भोजन जेव्हा होईल, यांचा आराम जेव्हा होईल, तेव्हा मी यांना भेटेल. आणि मग ते बघतात की ज्यांचं भोजन झालेलं आहे, भोजन करता बघा तुम्ही, त्यात खूप वर्णन केलेलं आहे, मी काय तुम्हाला तेवढं वर्णन सांगत नाहीये. ते खूप हळुवारपणे घास घेतात, खातात, म्हणजे एकरूप असतात त्या घासासोबत. त्या घासाची ते कृतज्ञता व्यक्त करतात की मला जेवणाला मिळतंय, मी खात आहे. म्हणजे एकरूप ते एक प्रकारचं एक ध्यान आहे. तसं ते पाहतात. आणि मग सारीपुत्र वाटतं आता ही माझी खरी योग्य वेळ आहे त्यांना भेटण्याची. मग ते त्यांना वंदन करतात, म्हणतात की भंते आपली मुद्रा खूप शांत आहे, वर्ण आपला उज्ज्वल आहे, आपले रूप तेजस्वी आहे, आपण खूप सौंदर्यवान आहात. मला सांगा की आपण हा जो वैराग्य मार्ग निवडलेला आहे तर आपला शास्ता कोण आहे, आपला गुरु कोण आहे? तर ते म्हणतात अश्वजित की शाक्य कुळा जन्मलेला जो महाश्रमण आहे, जो बुद्ध आहे, तो माझा शास्ता आहे, ते माझे गुरु आहेत. म्हणजे म्हणतात मग त्यांची कोणती शिकवण तुम्ही आत्मसात केलेली आहे, त्यांचा कोणता सिद्धांत तुम्ही आत्मसात केलेला आहे? तर ते म्हणतात की मी तुम्हाला सविस्तरपणे सांगू शकणार नाही, कारण मी नौखा आहे, मी नवोदित आहे, परंतु मी तुम्हाला संक्षेपमध्ये त्याचा अर्थ सांगतो. आणि तिथं असं म्हणतात की तिथे त्यांनी त्यांना कार्यकारण भाव सांगितलेला आहे, प्रत्येक समुत्पाद त्यांना सांगितलेला आहे. पतित म्हणजे काय, एखादं गोष्ट लय होणे, आणि उत्पाद म्हणजे एखादी गोष्ट निर्माण होणे. जसं आपण बघतो की मानवाचा जन्म झालेला आहे आणि मानवाचा मृत्यू पण होणार आहे. म्हणजे जशी एखादी गोष्ट निर्माण होते तशीच ती गोष्ट काही कालांतराने ती नष्ट पण होत असते. हा सिद्धांत ते तिथं बुद्ध सांगतात. आणि हे ऐकल्यानंतर त्यांना इतकं छान वाटतं की सुंदर सुंदर अतिशय सुंदर. म्हणजे त्यांना जे ते शोधत होते त्या जीवनामध्ये ते त्यांना इथं सापडलेलं आहे. आणि ते म्हणतात मी आणि माझा मित्र मोगलाल आम्ही कितीतरी दिवसापासून आम्ही शोधत होतो आणि आम्हाला हे मिळालेलं आहे. म्हणजे काय की अश्वजितामध्ये असलेली जी त्यांची आचरणाची पद्धत जी आहे त्या पद्धतीकडे हे आकर्षित झाले. कारण ती पद्धत म्हणजे काय, ती सुंदरता होती, त्या सुंदरतेकडे हे आकर्षित झालेले. तर आपण आपलं पाहू शकतो की माझ्या वाणीकडे कोण आकर्षित होत आहे बाबा. जेव्हा मी बोलतो, जेव्हा मी वागतो, तर खरंच लोक आकर्षित होत आहेत का, या पाहू शकतो आपण. आता एखादी समजा घटना बघा तुम्ही की लोक कसे आपले राहतात, कसे वागतात, की लोक पाहत नाही की काय चाललं काय नाही म्हणून. म्हणजे अनुकरण करणे इतकी सवय लागलेली लोकांना आपल्याला. अशी एक घटना घडते, पुढे त्याला वर्णन करतो बाकी नाही मी. समजा दापुडे आमच्या तिकडे पूल आहे, विहार आहे तिथं, आणि त्या बाजूला एक पूल आहे, समजा आता ब्रिज आहे तिथं. असं म्हणतात की एक व्यक्ती असा खाली पाहतो असं पाण्यामध्ये, आता कमरेवर हात देतो खाली काही पाहतो असं. तो एक पाहत असतो, एक जण दुसरा येतो तो पण लागतो पाहायला खाली काय. मग असं करता करता हे लोक गाड्या वड्या उभं करून लोक पाहायला खाली काय खाली काय खाली काय. आणि तो व्यक्ती पाहायला जो होता व्यक्ती कधी तर तो निघून पण गेला तो. म्हणजे अशी माणसाची अवस्था झाली. असं म्हणतो मी सहज वर बोट केलं, तुम्ही सगळे वर पासा, पण काय कशामुळे काहीच माहित नाही.
म्हणजे त्या पाण्यात कोणी पडलं होतं का नाही, काय झालं काही कोणाला माहित नाही. तर अशी आपली अवस्था आपली झालेली की म्हणजे क्राऊडच्या मागं जाण्याची सवय लागली आपल्याला. तर अशाने सुंदरता आपल्यात निर्माण होईल का आपल्यामध्ये? अशाने आपल्यामध्ये सुंदरता निर्माण होणार नाहीये. म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे की जसं बघितलं आपण की त्या नवोदिताकडून सुद्धा सारी पुत्र आकर्षित झालेले आहेत. तसे मित्रांनो आपल्या या शिबिराच्या माध्यमातून आपण जेव्हा बाहेर पडू तेव्हा आपल्याला सुद्धा लोकांना आकर्षित करता आलं पाहिजे आपल्या बौद्ध धर्माच्या सौंदर्याने, ना की बाह्य सौंदर्याने. तर हे आपण पाहू शकतो इथं. तर पुढे बघतो आपण की बाबासाहेब 4 व्यक्तीबद्दल गोष्ट सांगतात. ते आपल्या गटात मी तुम्हाला शॉर्टकट सांगतोय, तुम्ही गटामध्ये जाऊन चर्चा करा की एक सौंदर्यवान व्यक्ती किंवा एक सर्वोत्तम व्यक्ती कोण असू शकतो. ते म्हणतात की जो स्वतःच्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही. 4 प्रकारचे व्यक्ती जगामध्ये आढळतात. जगामध्ये 4 प्रकारचे व्यक्ती आहेत. एक व्यक्ती असा आहे की जो स्वतःच्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही. तुमच्या गटामध्ये चर्चा करा, या तुम्हाला पॉईंट देतो. दुसरा व्यक्ती ते सांगतात की जो स्वतःचे हित सोडून दुसऱ्याच्या हितासाठी झटतो. तिसरा व्यक्ती आहे की जो स्वतःच्या हितासाठी झटतो पण दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही. आणि चौथा व्यक्ती आहे की जो स्वतःच्या हितासाठी तसेच दुसऱ्यांच्या हितासाठी झटतो. तो हा जो चौथा म्हणजे यातला तुम्ही चर्चा करा, पण यातला जो चौथा व्यक्ती जो आहे तो खऱ्या अर्थानं सर्वोत्तम व्यक्ती आहे की जो स्वतःच्या हितासाठी पण झटतोय आणि तो इतरांच्या हितासाठी सुद्धा झटतोय. वरचे 3 लोक जे आहेत तुम्ही तुमच्या गटामध्ये पाहू शकता. आणि आपण तिथे हे पण बघू की खरंच मी कोणत्या प्रकारचा व्यक्ती आहे. का मी फक्त स्वतःचाच फक्त कल्याण बघतोय का मी माझं कल्याण बघत नाही, नुसतं इतरांचं बघतो. काही लोक असतात ना असे, स्वतः काय करणार नाही, पण तुम्ही हे करा बघा, तुम्ही ते करा बघा, तुम्ही ते करा बघा. स्वतः इतरांचा विचार, बाबा तुझं काय तू बघा ना, ते बघणार नाही. स्वतः लोक सांगा की तुम्ही योगा करा, व्यायाम करा, हे करा, ते करा, असं करा, तसं करा. स्वतःची बॉडी कशी माहीतच नाही. स्वतः लोक काय इकडं ते काय सुरा मेरे मद्यपान म्हणतो ना, ते सगळ्या गोष्टी करणार. पण लोक सांगा की तुम्ही व्यसनमुक्त केंद्र काढू, आपण हे करू, आपण ते करू. तर असे काही लोक असतात. आणि काही लोक फक्त स्वतःच बस, बाकी जगाचं काही देणं नसतं. एवढंच काय घरातले लोक तसे काय असतात एखादी व्यक्ती की त्याला काहीच देणं नसतं. आई वडील असो, कोणी काही असो, माझं कसं मला स्वतःच होईल. पण मग तिसरा जो व्यक्ती आहे तो स्वतःसाठी पण झटत नाही, इतरांसाठी पण झटत नाही. पण चौथा जो व्यक्ती आहे तो आपण आपल्या गटामध्ये पाहू आणि याची आपण थोडी चर्चा आपण करू. आपण पुन्हा बघतो आपण लास्ट शेवट आपण येतो आपण की बाबासाहेब म्हटलेले आहेत की ग्रंथामध्ये की बुद्धांचे सौंदर्यावर फार प्रेम होते आणि सौंदर्याची त्यांना विलक्षण आवड होती. म्हणून त्यांना वाटतं की बुद्धांना सौंदर्य प्रिय बुद्ध अशीच उपाधी देणं खूप महत्वाचं आहे. तर बाबासाहेबांना स्वतःचं तिथं वाक्य त्यांनी म्हटलेलं आहे. मग बाबासाहेब तिथं काय सांगतात किंवा बुद्ध सांगतात की हे भिक्षूंनो, तुम्ही नेहमी सौंदर्य संपर्कात राहा, सौंदर्याच्या सहवासात राहा. म्हणजेच काय की मनामध्ये नेहमीच कुशल गोष्टींचा उगम होऊ द्या आणि नेहमीच अकुशल गोष्टींचा लोप होऊ द्या. म्हणजे त्याला तुम्ही नष्ट करत राहा. म्हणजे याकरता कुशल कर्म जे असतील याच्यासारखा सहवास आपल्याला मिळणार नाहीये. या सहवासा इतकी दुसरी कोणती गोष्ट श्रेष्ठ नाहीये. त्यामुळं कुशल धर्म किंवा कुशल कर्म जेवढे आपल्याला वाढवतील तेवढे आपण वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि शेवटी बुद्ध आणि आनंदाबद्दल तुम्हाला सांगतो मी. ते सांगतात की यांचं नातं माहिती आहे, आपले चुलत भाऊ होते, त्यांचं भावाचं नातं पण होतं, गुरु शिष्याचं नातं पण त्यांचं होतं, एक शास्ता आणि सेवक असं पण त्यांचं नातं होतं. पण त्यांच्यामध्ये एवढं असं एक मैत्रीचं नातं पण त्यामध्ये होतं. त्यांच्या मैत्रीचं पण ती एक आगळी वेगळी होती. तिथं एकदा तो सर्वांना तो माहिती प्रसंग की एकदा आनंद असं म्हणतात त्यांना की हे भगवान, जे सौंदर्यपूर्ण असते त्याच्याशी मैत्री, जे सौंदर्यपूर्ण असते त्याचा सहवास आणि जे सौंदर्यपूर्ण असते त्याबद्दल प्रीती जडणे हे अर्धे आध्यात्मिक जीवन आहे असे मला वाटते. हे कल्याण मित्राला घेऊन पण बोललेलं आहे आणि इथं तुम्हाला मी त्या सौंदर्य भाषा तुम्हाला सांगतोय.
मग त्यावर बुद्ध म्हणतात की आनंद असं म्हणू नकोस, असं म्हणू नकोस, कारण जे सौंदर्यपूर्ण असते त्याच्याशी मैत्री, जे सौंदर्यपूर्ण असते त्याचा सहवास आणि जे सौंदर्यपूर्ण असते त्याबद्दलची प्रीती हे संपूर्ण आध्यात्मिक जीवन आहे. हे काही अर्ध जीवन नाही. म्हणून ज्या भिक्षूला सौंदर्याचा सहवास आहे, ज्या भिक्षूला सौंदर्याची मैत्री आहे, ज्या भिक्षूला सौंदर्याची प्रीती आहे, तोच व्यक्ती अष्टांग मार्गाचा विकास करू शकतो आणि त्यामुळे त्याला लाभ होऊ शकतो आणि त्यातून त्याची सुंदरता जी आहे ती अभिव्यक्त होऊ शकते. म्हणून सौंदर्य सहवास असणं महत्वाचं आहे, त्यानंतर त्याची मित्रता असणं महत्वाचं आहे आणि जो आर्ष मार्ग आपण जे प्रॅक्टिस करणार आहोत ते आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आणि जाता जाता तुम्हाला शेवटचं एक सांगतो की हे करत असताना आपल्याकडून दोन गोष्टी घडतात. एक तर विमुक्तीची बघतो आपण, एक तर ती आपली चित्त विमुक्ती होत असते आणि दुसरी प्रज्ञा विमुक्ती होत असते. दोन प्रकारे विमुक्ती. चित्त विमुक्ती म्हणजे काय? आपल्या मनाची विमुक्ती, म्हणजे आपल्या मनाची स्वतंत्रता, आपल्या मनाचे जे स्वभाव आहेत, जे मानसिकता आहे, जी भावनिकता आहे, जे द्वंद्व आपल्या मनामध्ये असतं त्यापासून मुक्तता म्हणजे आपली चित्त विमुक्ती आहे. आणि दुसरा प्रकार आहे प्रज्ञा विमुक्ती, म्हणजे जे मिथ्या दृष्टी आहे, जे अज्ञान आहे, जे अविद्या आहे, जे चुकीचे दृष्टिकोन आपले आहेत त्यापासून मुक्तता म्हणजे ती आपली प्रज्ञा विमुक्ती आहे. तर ह्या दोन विमुक्त्या आपल्याला आपल्या जीवनामध्ये करायच्या आहेत. एक तर स्वतःची चित्त विमुक्ती करायची आणि प्रज्ञा विमुक्ती सुद्धा आपल्याला करायची. मग हे करत असताना आपण हे पाहू शकतो आपण की खरंच ही जी मिथ्या दृष्टी आहे ह्या मिथ्या दृष्टीला मी माझ्या जीवनामध्ये खरंच कशा पद्धतीने पाहतोय. कारण की मिथ्या दृष्टी काय करते? रॉंग व्ह्यूज, म्हणजे आपल्याला जे आपल्याला असं दिसतं की हे सत्य आहे परंतु ते सत्य नसतं, तर ते उलट असतं. ते आपल्याला पाहता आपल्याला आलं पाहिजे. जे मिथ्या दृष्टी सांगितले ना, जसं काल परवा बोललो आपण की माझंच बरोबर आहे, मी सांगतो तेच खरं आहे, माझ्यासारखा श्रेष्ठ कोणी नाहीये, माझीच कविता बेस्ट आहे, मी जे सांगतो ते सर्वात सुंदर आहे. आणि आपण घरात म्हणतो की आता फायनल, मी जे बोललो याच्या पुढे कोणीही बोलणार नाही. आता आठवतं वाक्य आपण म्हणलेलं कधीतरी घरामध्ये, याच्या पुढे एक शब्द कोणी बोलणार नाही आता. म्हणजे ही आपली किती मोठी मिथ्या दृष्टी बघा. म्हणजे ही आपली स्वतःबद्दलची मिथ्या दृष्टी. म्हणजे आपण आपल्यामध्ये तो पुरुषाचा जो अहंकार आहे तो तिथं बोलतो, किंवा मी पैसे कमावतो हा अहंकार तिथं बोलतो आपण. ही मिथ्या दृष्टी आहे आपली. उद्या आपण असो नसो पण घर चालणारच आहे. आता बघा, आता काही लोक इकडे आले, मी इकडे आलो, माझं घर बंद पडलंय, माझं घर आता बायको नाही, आता बाबा गेले, मी जेवत नाही, काय नाही, मस्त चालू, जेवण करतात, पिक्चर बघतात, हे करतात, ते सगळं चालू आहे. म्हणजे आपण काय, आपण नसतं काहीतरी समजून घेतो आपण की नाही बाबा मी गेलो तर मग असं होईल तसं, काही होणार नाही. एक तुम्हाला सांगतो घटना घडलेली आहे. एक पत्नी असते, ती पत्नी उलट नवरा गेल्यानंतर खुश राहायची. म्हणजे का, त्याच्या मग कारण काय सांगतो मला मी, की तिचा नवरा होता अधिकारी मोठा आणि तिला काहीच माहित होतं गेला किती पगार येतो काय काहीच नाही म्हणून. तो फक्त काय पाहिजे, हे की 100 रुपये, बस तिला 100 रुपये द्यायचा कधी पण. जेव्हा नवरा पण तिथं घरात 1-1 लाख रुपये यायला लागले तिला पेन्शन म्हणून, ती नवरा म्हटलं काय झालं, उलट बरं झाला बाबा नवरा माझा मेला माझा. ते 100 रुपये 1 लाख रुपये मिळतात चांगली गोष्ट नाही का. मग तिच्या मुलाला ते शाळेत टाकलं, मस्त छान स्कूटी घेतली, गाडी घेतली, छान चालू मस्ती जाता, कारण ती पेन्शन मिळत आहे. म्हणजे अशा पण काही गोष्टी म्हणजे घडताना दिसतात. आपल्याला वाटतं मी गेल्यानंतर काय होणार आहे, तसं काय होत नसतंय. आपण आपलं काहीतरी एक तयार करून ठेवतो, एक जे म्हणतो ना एक इमेज, आणि त्या इमेजला पाहत असतो आपण. तर होता दुःख होणार आहे, दुःख होणार आहे ज्या गोष्टी आहेत. पण त्यात आपण हे पाहिलं पाहिजे की आज जसं मी सोबत आहे तर मी का नाही मग इतरांचा मी आदर सन्मान केला पाहिजे. जर मी आज पती पत्नी म्हणून आम्ही आज सोबत आहोत तर एक एक क्षण आपण चांगला घालवू आपण एकमेकांसोबत. जो जो क्षण मला मिळणार तो आपण क्षण सोबत घालवूया, एकमेकांचा आपण आदर करूया. उद्या काय माहित कोणाला सकाळी कोण उठणार आहे की नाही म्हणून. तेव्हा आपण नेहमीच आपल्या कुटुंबाची आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आपण आपल्या मुलाबाळांची व्हॅल्यू करणं खूप गरजेचं आहे. त्यांना उच्चतम शिक्षण देणं खूप गरजेचं आहे, कारण की ते सगळं आपण निर्माण केलेलं आहे. तेव्हा आपली ही खूप मोठी जबाबदारी, एक धम्म म्हणून एक आपण आचरण करत आहोत म्हणून आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. हे त्यातलं महत्वाचं आहे. आणि जसं तुम्हाला मी आता म्हणलो की ह्या विमुक्ती, चित्त विमुक्ती आणि प्रज्ञा विमुक्ती, यातून जी खरी खरी विमुक्ती प्राप्त होते
ते म्हणजे आपलं सौंदर्य, म्हणजेच आपली काय संबोधी प्राप्त आहे. मग हे करत असताना मित्रांनो आपल्याला वेळेचं खूप पाहायला लागलं. आपलं आयुष्य आतापर्यंत गेलेलं आहे. एक छोटी गोष्ट सांगतो आणि थांबतो इथं, की एक गाव असतं असं एक, आणि त्या गावामध्ये एक व्यक्ती असतो. तो आपला गुरढोरं वळत असतो तो, आणि तो आता फार पूर्वी काळात तेव्हा कसं लोकांचं तेच होतं, काम करणं किंवा जेवण करणं बस, है ना. तर तो जातो गावामध्ये दुसरीकडे, ते गुरढोर घेऊन तो जंगलात जातो, घेऊन त्यांना गुरांना घेऊन, आणि जंगलात गेल्यानंतर तिथं त्याला रात्र होते. एक तिची गाय त्याची हरवते, गाईचं पिल्लू, आणि तिथंच तो त्याला शोधता त्याला तिथं संध्याकाळ होते, आणि त्याला परत त्या घरी इकडे येणं शक्य होत नाही. मग तो काय करतो की सोबतच आणलेली भाकरी जी असते अर्धी उरली असते तीच तो खात होती. मग त्याला वाटतं आता इथंच आपण रात्रीचा मुक्काम करूया. आता एकटाच बसतो. मग त्यावेळेस काय असं नव्हतं की आता काय मोबाईल आहे का काय, व्हॉट्सअप ओपन करू आपण, तर काय फेसबुक ओपन करू, आपला टाइमपास काय ते होईल आपला म्हणून, कोणाला फोन कॉल करू, मेसेज करू, काय नव्हतं त्यावेळेस. तो आपला काय करतो मग, एक तळं असं छोटंसं तळं पाण्याचं, तिथं तो बसतो रात्रीचा, आणि उगा आपला रात्र कशी कटायची म्हणून तो एक दगड उचलतो असा आणि पाण्यात फेकतो. तर छान त्याला वलय तयार होतं वेव्ज असे. तो पुन्हा दगड घेतो, पुन्हा फेकतो, पुन्हा दगड घेतो, पुन्हा फेकतो, असं करत करत त्याची रात्र त्याची ती निघून जाते. आणि सकाळी पुन्हा पाहतो तो असं पुन्हा एक असं दगड घेतो असा मागचा, आणि असं फेकणार की त्याच्यावरती सूर्यकिरण येऊन पडतात, आणि तो चमकतो एकदम. त्याला वाटतं हे काय आहे. मग त्यावर जेव्हा बघतो तर त्याला वाटतं हा तर हिरा आहे, आणि मी माझ्या आजूबाजू सगळे हिरे पाण्यात फेकून दिलेत मी तर. म्हणजे मित्रांनो हा हिरा म्हणजे आपली वेळ आहे. आतापर्यंत आपण काय केलेलं आहे, आपली सगळी वेळ आपण अशीच घालवली. म्हणून आपला आजही संधी आपला आहे की जो काही वेळ आपल्यामध्ये उरलेला आहे, जो काही राहिलेला आहे, तो मी सत्कर्मी घालणार, तो मी वेळ त्या सौंदर्य प्राप्तीसाठी घालणार. तेव्हा कुठं ह्या शिबिराचं एक फलित आपल्याला मिळू शकते. जेवढ्या ह्या धम्मचार्यांनी मेहनत केलेली हे शिबिर साध्य करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी, तेव्हा कुठे ही गोष्ट साध्य होऊ शकते. तर आपल्या सर्वांसाठी, आपल्या वेळेसाठी मी खूप खूप आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, नव बुद्ध.